Good morning, all Good of you. morning. Good morning. Today, last time we have completed the chapter first, and today we are going to learn topic second. In topic first, we have completed the importance of morphology in plant breeding, importance of morphology in nomenclature, importance of morphology in classification, identification. म्हणजे टॅक्सॉनॉमी मध्ये मॉर्फॉलॉजीचं इम्पॉर्टन्स काय आपण हे पाहिलेलं आहे गेल्या लेक्चर मध्ये. आजचा आपलं जे टॉपिक किंवा चॅप्टर नंबर सेकंड जो आहे त्याचं नाव आहे मॉर्फॉलॉजी ऑफ रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स. तर मॉर्फॉलॉजी ऑफ रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स म्हणजे नेमकं काय. देन व्हॉट इज द इन्फ्लोरेसन्स. इन दॅट इन्फ्लोरेसन्स we know that the definition of inflorescence, it is a specialized branch which bears cluster of flowers. तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी, व्हॉट इज द रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट, विच इज द रिप्रोडक्टिव्ह पार्ट. कोण सांगताय विच इज द रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. Flower. फ्लावर. हा, तर मग मॉर्फॉलॉजी ऑफ रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स पाहिजे आपल्याला. म्हणजेच काय पाहिजे आपल्याला, मॉर्फॉलॉजी कशाची पाहिजे तर रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणजे फ्लावरचीच, बरोबर आहे. मग त्या फ्लावर मध्ये पहिला आर्टिकल जो आहे तो इन्फ्लोरेसन्स आहे. मग या इन्फ्लोरेसन्स कशाला म्हणायचं, व्हॉट इज द सायंटिफिक डेफिनेशन ऑफ दॅट इन्फ्लोरेसन्स. then inflorescence is defined as it is a specialized branch आहे आणि त्या स्पेशलाइज्ड ब्रांच वरती फ्लावर्स एकत्र आलेले असतात. इट बिअर फ्लावर्स or that is known as a cluster of the flowers, and this specialized branch which bears flower or cluster of flowers is called inflorescence. सर्वांनी नोटबुक घेतलेत का जवळ. काही पॉइंट्स काही डेफिनेशन्स तुम्ही जागेवरती लिहून घेतले तरी चालतील. हा, तुमच्या फर्दर रेफरन्स साठी ते महत्वाचं राहील. किती तारखेला काय शिकलो आपण हे तुमच्याकडे सुद्धा रेकॉर्ड असलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून सर्वांनी नोटबुक जवळ ठेवा. देन इट कम्प्राइजेस मेन ऍक्सिस. या इन्फ्लोरेसन्स मध्ये काय काय असतं बघा. इट कम्प्राइजेस मेन ऍक्सिस, स्टॉक्स ऑफ इंडिव्हिज्युअल फ्लावर्स, म्हणजे त्या इंडिव्हिज्युअल फ्लावरचा स्टॉक असतो. इट इज हॅव्हिंग अ ब्रॅक्ट्स, देन ब्रॅक्टिओल्स. म्हणजे इन्फ्लोरेसन्सचे बघा कोणकोणते भाग आहेत, कोणकोणते पार्ट आहेत. फ्लावर आहेत, फ्लावरचे स्टॉक आहेत, ब्रॅक्ट्स आहेत, ब्रॅक्टिओल्स आहेत, अँड फ्लावर्स आर प्रोड्युस्ड फ्रॉम फ्लोरल बर्ड्स. फ्लावर्स हे कुठून प्रोड्यूस होतात, फ्लावर बर्ड्स पासून. ओके. देन फ्लावर्स आर आयदर प्रोड्युस्ड सिंगली ऑर इन क्लस्टर. आपण पाहतोय इन सम प्लांट्स देर इज अ क्लस्टर ऑफ द फ्लावर्स. आपण कॉरिएंडरचं एक्झाम्पल घेतलं, त्याला आपण मराठीमध्ये धने म्हणतो, कोथिंबीर. कोथिंबीरीचा आपण जर इन्फ्लोरेसन्स पाहिला तर तिथे मेनी फ्लावर्स दे आर क्लस्टर, एकत्र आलेले दिसतात आपल्याला. बट देर आर सम प्लांट्स दे हॅव अ सिंगल फ्लावर्स. हिबिस्कसचं एक्झाम्पल घ्या, रोजचं एक्झाम्पल घ्या. म्हणजे दी फ्लावर्स आर आयदर प्रोड्युस्ड सिंगली or in clusters. Sometimes it is a group of flowers or sometimes it is in single. In case of rose, in case of hibiscus, the single flowers are there. Then they are produced at apical, means sometime it is produced at the apical region of the plants. Sometimes it is produced in axillary region. म्हणजे कधी ऍक्सिल असेल, कधी
अपायकल पार्टला असेल किंवा कधी इंटर कॅलरी पोझिशनला असेल, बरोबर आहे. म्हणजे फ्लावरच्या पोझिशन ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असू शकतात. इन सम प्लांट्स दे आर प्रोड्युस्ड इन एक्स्ट्रा एक्झिलरी पोझिशन. काही प्लांट्स मध्ये ते एक्स्ट्रा एक्झिलरी पोझिशनला सुद्धा असू शकतात. Then next point is that rachis or peduncle is the main axis of the inflorescence. ह्या इन्फ्लोरेसन्सचा जो ऍक्सिस आहे त्याला आपण मेन ऍक्सिस म्हणतो किंवा त्याला रॅचिस म्हणतो किंवा त्याला आपण पेडंकल सुद्धा म्हणतो. लक्षात ठेवा, हे अशा पद्धतीचे एमसीक्यू मध्ये तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की what is the axis or which is the rachis, असा प्रश्न विचारू शकतात ऑफ द इन्फ्लोरेसन्स. किंवा त्याला काय म्हणतो आपण, which is the another name of inflorescence or peduncle. Then inflorescence is the branch with cluster of flowers. Inflorescence बद्दलचं पुन्हा एक वाक्य, another sentence is that it is a branch with cluster of flowers. पण ती एक ब्रांच आहे आणि ती ब्रांच that is a cluster of flowers आहे. Then flowers with a stalk is called pedicellate flowers. ज्यावेळेस फ्लावर्सला स्टॉक असतो त्यावेळेस आपण त्या फ्लावरला पेडिसलेट फ्लावर्स असं म्हणतो. आणि while the flowers without stalk that is called sessile flowers. आपण तशा प्रकारच्या फ्लावर्सला आपण sessile flowers असं म्हणतो. Then peduncle is usually elongated. पेडंकल कसा असतो, लांब असतो, आपल्याला माहिती आहे. बट समटाइम्स फॉर्म्स फ्लेशी रिसेप्टॅकल. कधी कधी तो फ्लेशी पण असतो, त्याला आपण फ्लेशी रिसेप्टॅकल असं सुद्धा म्हणतो. देन another point about the inflorescence that in many cases there are many bracts in a capitulum that is called eunuchus. आपण सूर्यफूल पाहतोय, सूर्यफुलाच्या सभोवताली आपल्याला जे ग्रीन्स जे काही भाग दिसतो आणि गोलाकार स्ट्रक्चर जे दिसतं आपण त्याला आपण कॅपिटलम म्हणतो. दॅट इज अ ब्रॅक्ट्स, ग्रीनिश पार्ट इज अ ब्रॅक्ट्स. And overall structure of that is called eunuchal bracts. Then inflorescence show great variations in shape, size, number of flowers. म्हणजे काही इन्फ्लोरेसन्स मध्ये एक फ्लावर असू शकतं, काही इन्फ्लोरेसन्स मध्ये मेनी फ्लावर्स असू शकतात, काही इन्फ्लोरेसन्स मध्ये आपण फ्लावर काउंटही करू शकत नाही, जितके फ्लावर्स असू शकतात. म्हणजे इन्फ्लोरेसन्स शो ग्रेट व्हेरिएशन्स इन शेप. त्याचा शेप सुद्धा वेगवेगळा असू शकतो. काहीचा मायन्यूट असतो, काहीचा लार्ज शेप असतो. काही फ्लावर्स आपल्याला मायक्रोस्कोप खाली पाहावे लागतात, दॅट इज मायक्रोस्कोपिक फ्लावर्स. अँड पिरियॉडिसिटी ऑफ देअर फॉर्मेशन. आणि या फ्लावर फॉर्मेशनचा जो पिरियड आहे तो वेगवेगळा आहे. काही प्लांट्स मध्ये लवकर फ्लावर्स येतात, एका दिवसामध्ये त्यांचं संपून जातं लाईफ. काही फ्लावर्स मध्ये 2-2, 4-4 महिने फ्लावर्स राहतात आणि त्याचा येण्याचा पिरियड सुद्धा वेगवेगळा आहे. देर आर सम बायनियर्स, देर आर सम पेरेनियल, देर आर सम एन्युअल. म्हणजे दी फॉर्मेशन ऑफ द ऑर द पिरियडिसिटी ऑफ द इयर फॉर्मेशन इज डिफरंट इन डिफरंट प्लांट्स. आपल्याला माहिती आहे पृथ्वी तलावरती लार्ज नंबर ऑफ प्लांट्स आहेत. देर आर बायोडायव्हर्सिटी खूप मोठी आहे. लार्ज नंबर ऑफ व्हेरिएशन्स इज देअर इन प्लांट लाईफ. अँड सम प्लांट्स फ्लावर्स ओनली वन इन इट्स लाईफ. काही प्लांट्स असे आहेत की त्यांचं फ्लावर त्यांच्या लाईफ मध्ये एकदाच येतं. आंब्याला दरवर्षी फुलं येतात, बरोबर आहे की नाही. पण समजा आपण मूग मटकी घेतली तर त्यांना काय 3 महिन्यामध्ये फ्लावर येऊन त्यांचं लाईफ संपतंय. म्हणजे सम प्लांट्स फ्लावर ओनली वन इन इट्स लाईफ. त्यांच्या लाईफ मध्ये एकदाच फ्लावर येतं. फेऱ्याज ऑदर्स फ्लावर पेरेनियली. म्हणजे काही प्लांट्स मध्ये ते पेरेनियली असतं, बहुवार्षिक असतं. दरवर्षी फ्लावर्स येतात, गळून जातात, फॉर्मेशन ऑफ फ्रुट्स होतं, पुन्हा पुढच्या वर्षी नवीन पुन्हा फ्लावर्स. म्हणजे पेरेनियल म्हणतो आपण त्याला.
बरोबर आहे. In this way, about the flower, there is no any fixed points. Then next article is about types of inflorescence. कोण सांगतं किती प्रकारचे इन्फ्लोरेसन्स आहेत रे? आपण सिलेबस डिस्कस करत असताना पाहिलं होतं. आज कोणी सांगेल का? विचार डिफरंट टाइप्स ऑफ इन्फ्लोरेसन्स. मेन टाइप सांगा. कोण सांगतंय? हा, रेसिमोज आणि सायमोज. सर तुम्ही म्यूट झालात त्यामुळे तुमचा आवाज येत नाही. आता येतो का रे आवाज? नरेंद्र कांबळे, आता आवाज येतोय का? हा सर म्यूट झालता. हा, माझ्याकडून म्यूट झालं, मी पाहिलं आता. हो आता हो हो येतोय सर. आता येतोय ना? हा, ठीक आहे. हम्म. तर सेकंड हो हो सर. कॅरेक्टर लक्षात आलं का तुमच्या? सेकंड सांगा एकदा मला. सेकंड कॅरेक्टर आपण कोणतं घेतलं होतं? सर. हा, फटाफट. सर म्यूट झालत, परत एकदा सांगा. हा, ठीक आहे. डबल काहीच ऐकू सांगतो. येत नव्हतं सर. ठीक आहे. सेकंड कॅरेक्टर सांगतो मी डबल, बघा ऐका. लिसन व्हेरी केअरफुली. The second character is that primary axis grows indefinitely. त्याचा जो प्रायमरी ऍक्सिस आहे तो इनडेफिनेट ग्रो होतो, म्हणजे त्याची जी ग्रोथ आहे ती लिमिटेड नाही. बरोबर आहे की नाही? त्याची ग्रोथ इनडेफिनेट असते, किती वाढू शकतो, किती लांबू शकतो. बरोबर आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर बघा, थर्ड कॅरेक्टरिस्टिक फीचर्स. देयर इज नो लिमिट टू प्रोड्यूस फ्लावर्स. तर कितीही फ्लावर्स येऊ शकतात. तिथं एकच फ्लावर असेल, दोनच फ्लावर्स असतील असं काही नाही. देयर इज नो लिमिट टू प्रोड्यूस फ्लावर्स, therefore also called as a indefinite or indeterminate inflorescence. त्याच्यामुळे ह्याला इनडेफिनेट किंवा इनडिटर्मिनेट टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स असं सुद्धा म्हटलं जातं. दिस रेसिमोज इन्फ्लोरेसन्स व्हेरी इम्पॉर्टंट. देन फोर्थ पॉइंट बघा, फोर्थ कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ दिस इन्फ्लोरेसन्स इज दी लोअर मोस्ट, किंवा आपण त्याला सुरुवातीचं म्हणू, or outermost flowers first opens first and gradually progress upwards or towards the center. म्हणजे लोअर मोस्ट किंवा म्हणजे सगळ्यात सुरुवातीला जे फ्लावर आलं ते पहिल्यांदा ओपन होतं, किंवा जे सगळ्यात बाहेरचं फ्लावर आहे ते पहिल्यांदा ओपन होतं. हे इन्फ्लोरेसन्स, हे रेसिमोज इन्फ्लोरेसन्सचं कॅरेक्टर लक्षात ठेवायचं तुम्ही सगळं. म्हणजे लोअर मोस्ट म्हणजे सुरुवातीला जे फ्लावर येतं
ते फ्लावर पहिल्यांदा ओपन होतं. हे नॅचरल निसर्गाचाच नियम आहे, बरोबर आहे की नाही? देन हा हा बघा थर्ड कॅरेक्टरिस्टिक फीचर बघा. मग दिस ऑर्डर ऑफ ओपनिंग ऑफ फ्लावर इज कॉल्ड अॅक्रोपेटल ऑर सेंट्रीपेटल ऑर्डर रिस्पेक्टिव्हली. ज्या वेळेस बाहेरच्या साईडचं किंवा पहिल्यांदा आलेलं फ्लावर ओपन होतं, अशा पद्धतीचं जे काही ओपनिंगची पद्धती असते, त्या ओपनिंगच्या पद्धतीला आपण अॅक्रोपेटल किंवा सेंट्रीपेटल सक्सेशन असं म्हणतो. अॅक्रोपेटल ऑर्डर ऑफ ओपनिंग ऑफ द फ्लावर और सेंट्रीपेटल ऑर्डर ऑफ ओपनिंग ऑफ द फ्लावर. सेंट्रीपेटल किंवा अॅक्रोपेटल ऑर्डर म्हणतो आपण त्याला. आणि द अॅक्रोपेटल ऑर्डर इज सीन इन लॉंग ऍक्सिस. आपल्याला हे अॅक्रोपेटल ऑर्डर लॉंग ऍक्सिस मध्ये पाहायला मिळते, आढळते. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर्स अबाउट रेसिमोस इन्फ्लोरेसन्स इज दॅट दी सेंट्रीपेटल फ्लावर is found on condensed flat roundish structure called receptacle. आपल्याला हे राउंडिश स्ट्रक्चर किंवा रिसेप्टॅकल मध्ये अशा पद्धतीच्या कंडिशन्स किंवा अॅक्रोपेटल सक्सेशन पाहायला मिळतं. आणि नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर इज दॅट ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ पेडंकल, दॅट इज वेदर इट इज इलॉंगेटेड, म्हणजे पेडंकलची लांबी किती आहे, त्याचं नेचर कशा पद्धतीचं आहे, वेदर इट इज इलॉंगेटेड, वेदर इट इज शॉर्टन, वेदर इट इज सप्रेस्ड, वेदर इट इज फ्लॅटन. म्हणजे आता ह्या फ्लॅटन, सप्रेस्ड, शॉर्टन, लॉंगर याच्या बेसिस वरती या रेसिमोस इन्फ्लोरेसन्सचे वेगवेगळे टाइप्स पडलेले आहेत बघा. त्याच्यामध्ये दी रेसिमोस इन्फ्लोरेसन्स हॅज फॉलोइंग सब टाइप्स. मग कोणकोणते सब टाइप्स पडलेले आहेत त्याच्यामध्ये? रेसिमोस रेसिम आहे, दुसरा आहे पॅनिकल, तिसरा इन्फ्लोरेसन्स आहे स्पाइक इन्फ्लोरेसन्स. रेसिमोस टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्सचे सब टाइप लक्षात ठेवा, सर्वांनी लिहून घ्या. स्पाइक इन्फ्लोरेसन्स, स्पॅडिक्स, कॅटकिन, कॉरिम, कॅपिटेट अँड कंपॅन्युलेट टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 आणि नियर अबाउट 8 डिफरंट सब टाइप्स ऑफ रेसिमोस इन्फ्लोरेसन्स आर देयर. आणखी एकदा सांगतो, लक्ष देऊ नका. रेसिम, पॅनिकल, स्पाइक, स्पॅडिक्स, कॅटकिन, कॉरिम, कॅपिटेट अँड कंपॅन्युलेट टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स ऑफ रेसिमोस टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स. त्यामधला आपण पहिला घेऊ. आता पहिला कोणता? रेसिम इन्फ्लोरेसन्स. In that raceme inflorescence, which are different characteristic features. पहिला कॅरेक्टर बघा, on the basis of branched or unbranched main axis, it is divided into 2 types. म्हणजे हा रेसिमोस टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स हा ब्रांच्ड आहे का अनब्रांच्ड आहे? ब्रांच्ड असला तर किती ब्रांचेस आहेत, अनब्रांच्ड असला तर प्रश्नच येत नाही, बरोबर आहे की नाही? ब्रांच्ड असला तर किती ब्रांचेस आहेत हे आपल्याला मोजायला लागतील, अनब्रांच असलं तर काही विषयच नाही, बरोबर आहे की नाही? म्हणजे ह्या ब्रांचिंग आणि अनब्रांचिंग वरून रेसिमोस टाइप ऑफचे पुन्हा सब टाइप्स पडलेले आहेत. रेसिमोस टाइप्स आर अगेन डिवायडेड इनटू फर्स्ट सिंपल रेसिम बघा, आणि दुसरा आहे तो कंपाऊंड रेसिम. म्हणजे रेसिमोस टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स आर डिवायडेड इनटू सब 8 सब टाइप्स. त्याच्यामधला आपण पहिला रेसिम घेतला. रेसिम हा पुन्हा रेसिम आर अगेन डिवाइड इनटू 2 टाइप्स ऑन द बेसिस ऑफ ब्रांचिंग, ब्रांच्ड, अनब्रांच्ड, बरोबर आहे? त्यामधला पहिला आहे तो सिंपल रेसिम आहे. आता आलं लक्षात? सिंपल रेसिमचे कॅरेक्टरिस्टिक फीचर बघू आपण काय आहेत ते. पहिला कॅरेक्टर बघा सिंपल रेसिम मधला, प्रायमरी ऍक्सिस दॅट इज पेडंकल, इट इज इलॉंगेटेड. म्हणजे त्याचा प्रायमरी ऍक्सिस कसा असतो? इलॉंगेट असतो. देन इट इज अनब्रांच्ड, दुसरा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टरिस्टिक फीचर्स. अनब्रांच्ड आहे, ब्रांचिंग नाही. म्हणजे सिंपल रेसिम इज अनब्रांच, हे लक्षात ठेवायचं. एकच ब्रांच असतो, एकच पेडंकल असतो, आणि तो पण कसा आहे? इलॉंगेटेड आहे. ठीक आहे. देन थर्ड कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ दिस सिंपल रेसिम इज दॅट
फ्लावर्स आर पेडिसिलेट. व्हॉट इज पेडिसिलेट? कोण सांगल रे? आता मी सांगितलं. चला अनम्यूट करून सांगा एक जण. व्हॉट इज पेडिसिलेट? चला सांगा. पेडिसिलेट. व्हॉट इज पेडिसिलेट फ्लावर? हा, Stem attached to the single flower. पेडंकल इज देअर, पेडिसिल इज देअर, देयर इज अ स्टॉक. बरोबर आहे. म्हणजे त्या फ्लावरला काय असतो? स्टॉक असतो. दॅट इज कॉल्ड पेडिसिलेट फ्लावर्स अँड दॅट आर अरेंज्ड इन अक्रॉपेटल सक्सेशन. त्याची अरेंजमेंट कशी असते? अक्रॉपेटल सक्सेशन आहे. व्हॉट इज अक्रॉपेटल सक्सेशन? आता सांगितलं मी. सांगा. व्हॉट इज अक्रॉपेटल सक्सेशन? आताच आपण डिस्कस केलंय. हा, कोण सांगताय? चला नरेंद्र आउटर कांबळे. मोस्ट फ्लावर फर्स्ट ओपन फर्स्ट. हा, आणखी एकदा डबल सांग. आउटर मोस्ट फ्लावर ओपन फर्स्ट. त्याला Acropedals, very good. Narendra Kamble giving very right answer. The acropedal succession means the first flower opens first. And this is the चौथा characteristic features बघा simple resin चा. This is a very common type found in Brassica. मोहरी माहिती आहे का रे सर्वांना? मोहरी माहिती आहे आपल्याला. मोहरी आपण खातो, पोह्यामध्ये टाकतो फोडणीला. त्याचे फ्लावर्स बघा येलो फ्लावर असतात. त्याच्यामध्ये असा सिंपल रेसिम असतो. This is a very common type found in Brassica, that is mustard. Radish मध्ये असतो, क्लिओम मध्ये असतो, कॅशिया म्हणजे आपले कॅशिया म्हणजे माहिती आहे सर्वांना, कॅशिया टोरा वगैरे माहिती आहे की नाही? देन सिसाल्पिनिया माहिती आहे सर्वांना. सिसाल्पिनिया पल्चरिमा, त्याला आपण मराठीमध्ये शंकाशूर म्हणतो. या शंकाशूर मध्ये असा सिंपल टाइप ऑफ रेसिम, सिंपल रेसिम असतो. ओके. देन नेक्स्ट टाइप इज अ कंपाऊंड रेसिम. What about compound resin? बघा कंपाऊंड रेसिमचे मी एक्झाम्पल तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक फीचर सांगतो. आता आपण सिंपल रेसिम इज टोटली अपोजिट टू कंपाऊंड रेसिम. बरोबर आहे का? सिंपल रेसिम मध्ये काय आहे? पेडंकल इलॉंगेटेड आहे. कंपाऊंड रेसिमचं सुद्धा कॅरेक्टरिस्टिक आहे. द मेन ऍक्सिस इज इलॉंगेटेड आणि ब्रांच्ड आहे. इथं कसं आहे? ब्रांच्ड आहे. तिकडे कसं आहे? अनब्रांच. म्हणजे सिंपल रेसिम मध्ये अनब्रांचिंग आहे, इथं मात्र ब्रांचिंग आहे. बरोबर आहे. हा डिफरन्स लक्षात ठेवायचा. दुसरं कॅरेक्टरिस्टिक फीचर बघा. दी फ्लावर्स आर प्रोड्युस्ड ऑन ब्रांचेस. इट इज ऑल्सो कॉल्ड पॅनिकल. फ्लावर्स हे वेगवेगळ्या ब्रांचेस वरती प्रेझेंट असतात. ब्रांच आहे ना, बरोबर आहे. देन दी फ्लावर्स आर पेडिसिलेट. इथल्या फ्लावरला सुद्धा पेडिसिल असतो. अँड दॅट आर अरेंज्ड इन अक्रॉपेटल सक्सेशन. म्हणजे जे सिंपल मध्ये कॅरेक्टर आहे तेच सेम कॅरेक्टर सुद्धा इथं आहे. आता याचे एक्झाम्पल्स बघा. पेल्टोफोरम आहे, देन युका, देन नीम आणि गुलमोहर. गुलमोहर सर्वांना माहिती आहे. गुलमोहरामध्ये हा कंपाऊंड टाइप ऑफ रेसिम इन्फ्लोरेसन्स असतो. ओके. देन सेकंड टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स ऑफ रेसिमोज टाइप. रेसिम टाइपचा आता दुसरा प्रकार बघा, तो आहे स्पाइक इन्फ्लोरेसन्स. स्पाइक इन्फ्लोरेसन्स मध्ये त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आपण पाहू. इन लाईक रेसिमोज इन्फ्लोरेसन्स बेस्ड ऑन द ब्रांच or unbranched peduncle, it may be up to types. म्हणजे या स्पाइक इन्फ्लोरेसन्सचे सुद्धा दोन टाइप आहेत. पहिला आहे तो सिंपल स्पाइक आहे आणि दुसरा आहे तो कंपाऊंड स्पाइक. जसं रेसिम मध्ये कसं आहे सिंपल रेसिम, कंपाऊंड रेसिम, त्याच पद्धतीने स्पाइक मध्ये सुद्धा सिंपल स्पाइक, कंपाऊंड स्पाइक. आता आपण कंपाऊंड स्पाइकचे कॅरेक्टरिस्टिक, सिंपल स्पाइकचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स पाहू. पहिला कॅरेक्टरिस्टिक फीचर्स बघा सिंपल स्पाइकचा. द मेन ऍक्सिस इज इलॉंगेटेड अँड अनब्रांच. म्हणजे ह्याचा जो काही मेन ऍक्सिस आहे तो कसा असतो? लांबच्या लांब आहे, इलॉंगेटेड आहे आणि अनब्रांचड आहे. दुसरं कॅरेक्टरिस्टिक फीचर्स, द फ्लावर्स आर सेसाइल. हा पॉइंट मात्र अंडरलाईन करण्यासारखा आहे. आपण सिंपल रेसिम पाहिलं होतं. देयर आर फ्लावर्स आर पेडिसिलेट.
आणि इथं मात्र कॅरेक्टरिस्टिक फीचर्स काय दी फ्लावर्स आर सेसाईल. आता माझा प्रश्न आहे व्हॉट इज सेसाईल, कोण सांगेल? तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे मला. हु विल डिफाईन अबाउट दी सेसाईल फ्लावर्स? काय म्हणतो रे सेसाईल म्हणजे? सांगा लवकर, पटकन सांगायचं, आपल्याकडे टाइम कमी आहे. कमी टाइममध्ये आपण हे कन्व्हर्शन करतोय, कन्व्हर्सेशन चालू आहे. हा, व्हॉट इज सेसाईल फ्लावर्स? हॅलो, नो एनीवन? कुणाला माहित नाही? आता सांगितलं होतं ना रे आपण, सेसाईल फ्लावर्स म्हणजे काय रे? धोत्रे, कांबळे, कांबळे सांगतो का कांबळे? अरे सेसाईल म्हणजे त्याला स्टॉक नसतो, पेडिसिल नसतो. किती सोपं आहे. हा, उमराचे फुलं बघितले का? त्याला स्टॉक असतो का रे? असतो का? निशिगंध, हा, गुलछडी माहिती का? गुलछडी, गुलछडी, गुलछडी माहिती आहे का नाही? अरे एकदम सोपं आहे. म्हणजे इट इज फ्लावर्स आर सेसाईल म्हणजे त्याला स्टॉक नसतो. देन फ्लावर्स आर आयदर युनिसेक्शुअल और बायसेक्शुअल. साध्या टर्मिनॉलॉजीत लक्षात घ्या. व्हॉट इज युनिसेक्शुअल फ्लावर्स? तुम्ही बोला रे, तुम्ही बोलला म्हणजे बरं वाटतं जरा. किती पाहिजे बोला. व्हॉट इज युनिसेक्शुअल फ्लावर्स? आवाज येतोय का पण? हा, कांबळे बोल. Only one gamete is present is called unisexual Very flower. good. Either one of the sex organ, it may be androecium or it may be gynoecium, that is called unisexual flowers. खूप सोपं आहे. और बायसेक्शुअल, बायसेक्शुअल मध्ये दोन्ही फ्लावर्स असतात, दोन्ही रिप्रोडक्टिव्ह होल प्रेझेंट असतात. दॅट इज अँड्रोशियम अँड गायनोशियम. आता हे सिंपल स्पाइकचे हे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत. फ्लावर आहे युनिसेक्शुअल असतात, बायसेक्शुअल असतात, फ्लावर सेसाईल असतात, आणि फ्लावर्स इलांगेटेड असतात आणि अनब्रांचड असतात. मेन ऍक्सिस त्याचा. आणि त्याचे एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी. एचरॅन्थस, एचरॅन्थस म्हणजे आघाडा म्हणतो आपण त्याला. कशाला वाहतो, कोणत्या देवाला वाहतो माहितीये ना? आघाडा. देन पायपर, देन सेलोसिया, देन अढातोडा. अढातोडा सगळ्याला माहित असेल. अढातोडा म्हणजे कप सिरप आपण तो खोकल्यासाठी वापरतात. आडुलसा कप सिरप, अढातोडा म्हणजे आडुलसा, लक्षात ठेवा. तर त्याचे स्पाइक इन्फ्लोरेसन्स मध्ये येतो तो, सिंपल स्पाइक मध्ये. आता सेकंड टाइप इज अ कंपाऊंड स्पाइक. आता कंपाऊंड स्पाइकचे काय कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत बघा. इट इज द मेन ऍक्सिस इज ऑल्सो इलंगेटेड आणि ब्रांचड आहेत. वरती सिंपल स्पाइक मध्ये अनब्रांचड आहे, इथं ब्रांचड आहेत, हे लक्षात ठेवा. देन दी फ्लावर्स आर ऑल्सो सेसाईल. त्याच्यामध्ये फ्लावर सेसाईल आहेत, इकडे सुद्धा फ्लावर सेसाईल्स आहेत. आणि फ्लावर्स आर आयदर युनिसेक्शुअल और बायसेक्शुअल. म्हणजे तिकडले जे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत, इकडे तो पण तिसरा कॅरेक्टरिस्टिक फीचर सेम आहे, दुसरा सेम आहे. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स फक्त एक चेंज झाला. कोणता? तिकडे अनब्रांचड आहे सिंपल स्पाइक मध्ये, आणि कंपाऊंड स्पाइक मध्ये मात्र ब्रांचड आहे. कंपाऊंड म्हणजे त्याला लक्षात आलं पाहिजे की दोन फांद्या आहेत त्याच्या ब्रांचच्या. ठीक आहे. आणि कंपाऊंड स्पाइकचं एक्झाम्पल घेतलं आपण तर अमरॅन्थस आहे. अमरॅन्थस माहितीये का? तांदूळजा म्हणता का त्याला? तांदूळजा माहितीये, भाजी खातो आपण तांदूळजाची, राजगिरा. आणि पॉलिअँथस ट्युबरोजा, गुलछडी, गुलछडी ना, दॅट इज अनदर एक्झाम्पल ऑफ कंपाऊंड स्पाइक. अशा पद्धतीनं दोन इन्फ्लोरेसन्स आपण या रेसिमोस टाइपचे संपवलेले आहेत. तिसरा आहे तो स्पॅडिक इन्फ्लोरेसन्स. आता स्पॅडिक इन्फ्लोरेसन्स चे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आपण पाहू. इट इज अ स्पॅडिक्स अँड कंपाऊंड स्पॅडिक्स टाइप्स. म्हणजे त्या रेसिम सारखे, स्पाइक सारखे
स्पॅडिक मध्ये सुद्धा सिंपल स्पॅडिक आणि कंपाऊंड स्पॅडिक आहे. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली की सिंपल म्हटलं की अनब्रांचड असण्याची शक्यता आहे आणि कंपाऊंड म्हटलं की ब्रांचड असण्याची शक्यता आहे. बरोबर आहे की नाही? आता बघा, the spadic inflorescence are again divided into two, that is simple spadic and compound spadics. त्यामधला पहिला आपण घेऊ सिंपल स्पॅडिक. त्या सिंपल स्पॅडिकचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स मी सांगतो, काळजीपूर्वक ऐका, जमलं तर लिहून घ्या. पहिला कॅरेक्टरिस्टिक फीचर्स बघा, द मेन ऍक्सिस इज अनब्रांच्ड. अनब्रांच आहे पहिलं कॅरेक्टर लक्षात ठेवा. देन इट इज थिक असतो, जाड असतो, फ्लेशी असतो. दी फ्लावर्स आर युनिसेक्शुअल अँड सेसाइल. हे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स लक्षात ठेवा. फ्लावर्स आर युनिसेक्शुअल अँड सेसाइल. Then second characteristic features is that the inflorescence is covered by one or more bract. लक्षात घ्या. The inflorescence axis is covered by one or more bracts and that is called as spathy. त्याला spathy म्हणतो आपण. Inflorescence असा कव्हर्ड असतो बघा, spathy म्हणतो. And in some plants spathy is colored. बनानाचं एक्झाम्पल घेतलं, बनानाचा स्पॅथी कलर्ड आहे. देन अमॉर्फोफॅलस त्याचा आपण घेतला तर तो सुद्धा कलर्ड असतो. आळूचं एक्झाम्पल घ्या तुम्ही, आळूचा इन्फ्लोरेसन्स बघितलंय का? तर त्याच्या इन्फ्लोरेसन्स मध्ये असं कव्हर्ड असतो इन्फ्लोरेसन्स एका and some spathy is colored. And third characteristic features of this inflorescence is that in this inflorescence the female flowers are present at the base. म्हणजे फिमेल फ्लावर जे असतात ते बेसला असतात ऑफ द ऍक्सिस. मेल फ्लावर दॅट आर प्रेझेंट ऍट द अपर पार्ट ऑफ द ऍक्सिस. म्हणजे ऍक्सिस असा कंसासारखा असला तर वरच्या भागामध्ये मेल फ्लावर आहे, खालच्या भागामध्ये फिमेल फ्लावर्स आहेत असतात. देन अबाउट फिमेल फ्लावर्स, बिलो मेल फ्लावर्स, अँड देर आर सम फ्यू स्टराइल फ्लावर्स आर ऑल्सो प्रेझेंट बिटवीन दी टू फ्लावर्स. म्हणजे तिथं स्टराइल फ्लावर सुद्धा प्रेझेंट असतात. ओके. देन एक्झाम्पल सांगतो मी त्याचे. ऍरमला मराठीमध्ये आळू म्हणतात. दुसरा अमॉर्फोफॅलस असतो, त्याला असा कंद असतो आणि जमिनीमध्ये. अँड थर्ड इज एरिसिमा. एरिसिमा इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट कॅरेक्टर सिंपल स्पॅडिक, एक्झाम्पल ऑफ सिंपल स्पॅडिक इन्फ्लोरेसन्स. देन compound spadic is there, second type. In then compound spadics, the main axis is branch. त्याचा मेन ऍक्सिस कसा असतो तो ब्रांच असतो. And the flowers are unisexual and produced in branches. याचे फ्लावर्स मात्र युनिसेक्शुअल्स आहेत, हे लक्षात ठेवा. तिकडे कसे आहेत? युनिसेक्शुअल आहेत आणि सेसाइल आहेत. इकडे युनिसेक्शुअल and produced in branches. The third characteristic features is the inflorescence is covered by woody